मित्रांनो, आज तुमच्यासमोर एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. ही गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी ना कधी ऐकलीच असेल, पण त्या गोष्टीमागचा उद्देश किंवा त्या गोष्टीमधून काय शिकण्यासारखं आहे याचा विचार कदाचित केला नसेल. तर चला मग सुरू करूया. एका जंगलात एक लहान हत्ती पकडला गेला आणि त्याला सर्कशीत आणलं गेलं. तिथं आणल्यानंतर त्याला एका लोखंडाच्या जाड साखळीने बांधून ठेवलं गेलं, जेणेकरून तो पळून जाऊ नये. सुरुवातीला त्या हत्तीने खूप प्रयत्न केले, पण तो ती साखळी तोडू शकला नाही. दिवसेंदिवस त्याचे प्रयत्न कमी होत गेले आणि शेवटी त्याने हार मानली. काही वर्षांनी तो हत्ती प्रचंड मोठा आणि बलवान झाला. पण गमतीची गोष्ट म्हणजे आता त्याला एका जाडसर साखळीने न बांधता एका पातळ दोरीने बांधलं गेलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा मोठा आणि बलवान हत्ती ती साधी दोरी सहज तोडू शकत होता, पण त्याने ती तोडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. तेव्हा एका सर्कशीत आलेल्या माणसाने त्या हत्तीच्या प्रशिक्षकाला विचारलं, हा हत्ती इतका बलवान आहे आणि तोही एकदम लहान पातळ दोरी तोडत का नाही? त्यावर प्रशिक्षक हसला आणि म्हणाला, जेव्हा हा लहान होता तेव्हा त्याने खूप प्रयत्न केले, पण त्याला यश मिळालं नाही. आता त्याच्या मनानेच मान्य केलं आहे की ते साखळी कधीच तुटू शकत नाही. तर समजलं मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपल्या मनातल्या मर्यादा आपल्या यशाच्या मार्गात येतात. दुसरी गोष्ट म्हणजे भूतकाळातील अपयश भविष्यातही अपयशच ठरेल असं नाही. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. एक दिवस यश नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात अशीच काही जुनी साखळी बांधली असेल तर ती ओळखा आणि तोडून टाका. धन्यवाद.